स्नॅक्समध्ये जर काही खायची इच्छा असेल तर आज आपण बघणार आहोत टाकोजची रेसिपी. स्नॅक्समध्ये बनवणार आहोत टाकोज. त्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे, तेव्हा तुम्हाला समजेल की ही रेसिपी कशी बनवली आहे. खायला खूप टेस्टी लागते. पण त्याआधी मी आहे पल्लवी आणि घरच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. तर जास्त वेळ न घालवता चला तर मग आजची रेसिपी आपण बघूया. या ठिकाणी एक कांदा कापून घ्यायचा आहे. कढईमध्ये तेल टाकायचं, जिरं मोहरी टाकायची आणि त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आणि त्याला छान असा कलर येईपर्यंत त्याला शेकून घ्यायचा आहे, फ्राय करून घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 चमचाभर आपण टाकलेली आहे लाल तिखट आणि अर्धी चमची टाकलेली आहे हळद. लाल तिखटच्या जागेवरती तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता. या ठिकाणी आपण लाल तिखट घेतलेलं आहे आणि ते पण छान असं फ्राय करून घ्यायचं आहे ऑइलमध्ये. या ठिकाणी आपण घेतलेला आहे उकडलेले बटाटे उकळून घ्यायचे, त्याची साल काढून घ्यायची आहे आणि ते पण असे कुस्करून घ्यायचे आहे, स्मॅश करून घ्यायचे आहे संपूर्ण मसाल्यामध्ये. ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते आहे त्या पद्धतीने त्याला कुस्करून घ्यायचे आहे आणि स्मॅश करून घ्यायचे आहे स्मॅशरने. अशा पद्धतीने त्याला त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचाभर आणि त्याला छान असं हलवून घ्यायचं आहे आणि संपूर्ण आपण जे बटाटे आहे बटाट्यांना स्टफिंग मसाल्याची कोटिंग करून घ्यायची आहे. त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीरीने खूप छान अशी चव येते आणि ही जी रेसिपी आहे ती माझ्या 11 वर्षाच्या मुलीने बनवलेली आहे. या ठिकाणी आपण एक पोळी घेतलेली आहे, उरलेली पोळी असते आपल्या घरामध्ये ती घ्यायची आहे. त्याला लावायचं आहे केचप आणि त्याच्यावरती टाकायचा आहे थोडासा कांदा आणि थोडीशी शिमला मिरची घ्यायची आहे, ती टाकून घ्यायची आहे यावरती. आणि आपण जी बटाट्याची स्टफिंग करून घेतलेली होती ती बटाट्याची स्टफिंग टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते आहे. तुम्ही ह्याचा स्प्रिंग रोल पण बनवू शकतात किंवा अशा पद्धतीने पण करू शकतात ज्या पद्धतीने मी दाखवते आहे. आणि तिला दुमडून घ्यायची आहे आणि तव्यावरती तवा छान असा गरम करून घ्यायचा आहे आणि तव्यावरती तूप टाकून घ्यायचं आहे. संपूर्ण तव्यावरती तूप टाकायचं आहे छान असं आणि तव्यावरती त्याला शेकून घ्यायचं आहे. डी आचेवरती शेकायचं आहे, जेणेकरून आपल्या ज्या टाकोच्या दोघं साईज असतील त्या छान अशा क्रिस्पी होतील. अशा पद्धतीने ठेवायचं आहे तव्यावरती आणि दोघं साईड क्रिस्पी होतील अशा पद्धतीने त्याला शेकून घ्यायचं आहे. संपूर्ण जे टाकं आहे त्याला तुपाने ग्रेस करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुपामध्ये दोघं साईड शेकून घ्यायचे. एक साईड आपली शेकून तयार झालेली आहे. आता दुसरी साईड शेकत आहे. दुसरी साईड अशीच पद्धतीने शेकून घ्यायची आणि क्रिस्पी होईपर्यंत आणि त्याला असं उभं करून घ्यायचं आहे. आणि जी खालची साईड असते ती शेकली जात नाही तर ती पण शेकून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने आपला जो टाकोज आहे तो टाकोज बनवून तयार झालेला आहे. आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तुमचं एक सबस्क्रिप्शन एक लाईक माझ्यासाठी मला मोटिवेशन देतं आणि मी नवीन नवीन रेसिपीज तुमच्यासोबत घेऊन येते. आणि शेअर करा जास्तीत जास्त आणि कमेंट करून नक्की सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.